थांब बाळा, शांत मनाने माझे हे शब्द ऐक. तुझ्या मनात सध्या अनेक प्रश्न आहेत. अनेकदा तुला वाटते की माझ्या आयुष्यातच एवढ्या परीक्षा का येतात, मी इतका प्रयत्न करूनही मला यश का मिळत नाही. माझी प्रार्थना खरोखरच ऐकली जाते का? बाळा, मी तुझे प्रत्येक अश्रू पाहिले आहेत. तुझ्या मनातील प्रत्येक वेदना मला माहीत आहे. तू एकटाच संघर्ष करत आहेस असे तुला वाटत असेल, पण सत्य हे आहे की मी प्रत्येक क्षणी तुझ्यासोबत उभा आहे. आज मी तुला एक विशेष गोष्ट सांगण्यासाठी आलो आहे. निराश अजिबात होऊ नकोस. तुझ्या आयुष्यातील कठीण काळ हा कायमचा राहणार नाही. जसा अंधारानंतर सूर्य उगवतो तसाच तुझ्या जीवनातही आनंदाचा प्रकाश येणार आहे. ज्या चांगल्या बातमीची तू अनेक दिवस वाट पाहत आहेस, ज्या कामासाठी तू मनापासून प्रार्थना करत आहेस, त्याचे दरवाजे हळूहळू उघडत आहेत. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, कंटाळा, आळस आणि नकारात्मक विचार यांना तुझ्या मनात जागा देऊ नकोस. कारण जेव्हा मन कमकुवत होते तेव्हा संधी समोर असूनही ती दिसत नाही. आजपासून स्वतःवर पूर्ण विश्वास ठेव. प्रत्येक सकाळी अगदी हसत उठ, मनापासून माझे नाव घे आणि मनाशीच म्हण, श्री स्वामी समर्थ. हा मंत्र तुझ्या मनाला अथांग शक्ती देईल, तुझ्यातील भीती दूर करेल आणि तुला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी देईल. बाळा, काही लोक तुझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत. काही लोक तुझी थट्टा करतील. काही लोक तुला मागे खेचण्याचा प्रयत्न करतील. पण तू त्यांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. कारण तुझा मार्ग मी स्वतः ठरवला आहे. तुझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणीमागे एक मोठे आणि शुभ कारण आहे. आज जे दुःख वाटते ना, तेच उद्या तुझ्या यशाची महान कहाणी बनेल. फक्त तुझी श्रद्धा कधीही सोडू नकोस. कोणाचे वाईट करू नकोस, खोटे बोलू नकोस, कोणाचे मन दुखवू नकोस. आईवडिलांचा आदर कर, गरजूंना मदत कर आणि मनापासून केलेल्या प्रत्येक कामात प्रामाणिक राहा. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहील. आता शांतपणे डोळे मिट, मन पूर्ण शांत कर आणि 3 वेळा अत्यंत प्रेमाने म्हण, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. मला पूर्ण विश्वास आहे की तुझ्या जीवनात आनंद, समाधान आणि यश नक्की येईल. जर तुला माझ्यावर अढळ श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये आत्ताच प्रेमाने लिही, जय श्री स्वामी समर्थ. आणि हा पवित्र संदेश त्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचव ज्याला आज आशा, धैर्य आणि आशीर्वादाची गरज आहे. श्री स्वामी समर्थ.